आज गुरुपौर्णिमा हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे म्हणजे तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार. हा एक उपाय तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 29 जुलैला बुधवारी म्हणजे आजच आहे गुरुपौर्णिमा. जर या दिवशी उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण केली तर घराची, मुलांची आणि पतीची भरभरून प्रगती होते. प्रत्येक कामातील अडथळे दूर होतात आणि गुरूंची अखंड कृपा लाभते अशी मान्यता आहे. हा उपाय नेमका कोणत्या वेळेत करायचा, कोणती वस्तू अर्पण करायची आणि हा संपूर्ण विधी कसा करायचा याची सविस्तर माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावा अशी प्रत्येक जणाची इच्छा असते. मी दत्तगुरूंच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते की 29 जुलै बुधवार या दिवशी आलेली गुरुपौर्णिमा आपल्या सनातन धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची तिथी आहे. आषाढ महिन्यात येणारी ही पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. हा दिवस आपल्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त करण्याची आणि त्यांची भक्तिभावाने पूजा करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचा दिवस मानला जातो. कारण आपल्या जीवनात गुरूंचे स्थान किती श्रेष्ठ आहे हे आपल्या धर्मग्रंथांमध्ये वारंवार सांगितले गेले आहे. गुरुचरित्रामध्ये एक अतिशय सुंदर विचार सांगितला आहे. एक वेळ परमेश्वर रागवला तरी गुरु आपले रक्षण करू शकतात, पण गुरु जर नाराज झाले तर देवसुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची मनापासून सेवा, पूजा केली जाते. याच पवित्र दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीही भक्तिभावाने पूजा केली जाते. विष्णूंचे नामस्मरण, मंत्र जप, सत्यनारायणाची कथा, पवित्र नदी स्नान आणि गुरुसेवा यासारख्या शुभ कार्यांना या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत फलदायी मानला जातो. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. 29 जुलै बुधवारी गुरुपौर्णिमेला उंबराच्या झाडाला अर्पण करायची एक विशेष वस्तू. श्रद्धेने हा उपाय केल्यास स्वामींची कृपा लाभते. घरात सुख समृद्धी वाढते. मुलांची आणि पतीची प्रगती होण्यास आशीर्वाद मिळतात. एवढेच नाही तर मनातील अनेक इच्छा पूर्ण होण्यासाठीही हा उपाय अत्यंत लाभदायक मानला जातो. नेमकी कोणती वस्तू उंबराच्या झाडाला अर्पण करायची, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आणि तो करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे मी पुढे सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपले महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता पुढे पाहूया, गुरुपौर्णिमेच्या दिवशी उंबराच्या झाडाला इतकं विशेष महत्त्व का दिलं जातं आणि ही एक वस्तू अर्पण केल्यानं कोणते शुभ लाभ मिळतात. तर बघा, या वर्षीची गुरुपौर्णिमा देखील अत्यंत विशेष मानली जाते. कारण हा दिवस आपल्या गुरूंच्या कृपेचा अनुभव घेण्याचा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि मनापासून सेवा करण्याचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी केलेली पूजा, जप आणि छोटे छोटे उपायही खूप शुभ फल देणारे ठरतात. विशेष म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी उंबराच्या झाडाची पूजा करण्याचा खूप मोठे महत्त्व दिले गेले आहे. कारण या पवित्र वृक्षामध्ये साक्षात श्री दत्तगुरूंचा वास असतो असे मानले जाते. आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्याही या वृक्षाशी अतिशय जवळचा संबंध सांगितला जातो. म्हणूनच या दिवशी उंबराच्या झाडाची भक्तिभावाने ही एक विशेष वस्तू अर्पण करायची आहे. त्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारणही आहे. उंबराच्या वृक्षाचा संबंध शुक्र ग्रहाशी जोडला जातो. आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह बळकट व्हावा, त्याचा शुभ प्रभाव वाढावा यासाठी या दिवशी हा उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धेने उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण केल्याने कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होण्यास मदत होते. त्याचबरोबर धनाशी संबंधित अडचणी कमी होतात आणि आर्थिक स्थिरताही लाभते. सकारात्मक बदल दिसून येतात. कारण शुक्र ग्रह हा सुख, संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीतील शुक्र ग्रह शुभ आणि मजबूत स्थितीत असतो त्यांच्या जीवनात धन, सुख आणि समृद्धीची कमतरता राहत नाही. पण जर शुक्र ग्रह कमकुवत असेल
तर अनेकदा आर्थिक अडचणी, पैशाची तंगी आणि विविध समस्या सतावत राहतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी हा उपाय श्रद्धेने केल्यास त्याचा विशेष लाभ मिळतो असे सांगितले जाते. एवढेच नाही तर तुमच्या मनात एखादी मोठी इच्छा असेल, एखादे महत्त्वाचे काम अनेक दिवसांपासून रखडले असेल किंवा कितीही प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तर अशावेळी हा उपाय अत्यंत लाभदायक ठरतो. मनोभावे प्रार्थना करून हा उपाय केल्यास आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींचे आशीर्वाद लाभतात. तसेच घरामध्ये सतत अडचणी येत असतील, नकारात्मक वातावरण जाणवत असेल, वारंवार वादविवाद होत असतील, शुभ कार्यामध्ये अडथळे येत असतील किंवा घरातील वातावरण प्रसन्न राहत नसेल, तर अशावेळीही गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आवर्जून करावा. विशेषतः ज्यांना आपल्या मुलांनी शिक्षणात प्रगती करावी, नोकरी किंवा व्यवसायात यश मिळावे, घरात सुख शांती आणि समृद्धी राहावी, लक्ष्मीची कृपा लाभावी आणि पतीची तसेच संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी अशी मनापासून इच्छा असेल, त्यांनी हा उपाय नक्की करा. आता प्रश्न असा आहे की हा उपाय नेमका कधी करायचा आणि त्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात. आता आपण पुढे या उपायाची संपूर्ण तयारी सविस्तर सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही शुभ वेळेत करू शकता. पण हा उपाय करताना मनामध्ये पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभाव असणं खूप महत्त्वाचं आहे. या दिवशी सकाळी शक्यतो लवकर उठायचं, उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं, स्नानाच्या पाण्यात एक चिमूटभर हळद आवर्जून टाकायची, त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची, हलक्या पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करायची. शक्य असेल तर तुम्ही करा, नसेल तर नाही केली तरीही चालतं. आपल्या देवघरातील सर्व देवदेवतांची भक्तिभावाने पूजा करून घ्यायची. आपल्या गुरूंचीही मनापासून पूजा करायची. म्हणजे आपले गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. जर घरी त्यांची मूर्ती असेल तर प्रेमाने अभिषेक करायचा, फोटो असेल तर स्वच्छ पुसून त्याचीही पूजा करायची. स्वामींना आवडणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या, गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा, धूप, दीप आणि अगरबत्ती लावून देवघरातील वातावरण प्रसन्न करायचं. तसेच या दिवशी तुम्हाला जशी शक्य होईल तशी स्वामींची सेवा, नामजप किंवा गुरुसेवा जरूर करायची. हे सर्व झाल्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही सोयीच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता. आता यासाठी लागणाऱ्या वस्तू पाहूया. सर्वप्रथम एक मातीची पंती घ्यायची. त्या पंतीमध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आणि त्यामध्ये दुहेरी कापसाची वाट ठेवायची. जर शुद्ध गाईचं तूप उपलब्ध नसेल तर तेलाचाही वापर तुम्ही करू शकता. त्यानंतर एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं, स्वच्छ पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन टाकायचं. त्यानंतर 1 चमचा कच्चं गाईचं दूध घालायचं. कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध. त्यामध्ये गुळाचा एक छोटा खडा टाकायचा आणि एक पिवळं फूल देखील अर्पण करायचं. त्यानंतर एका छोट्या वाटीमध्ये थोडंसं तांदूळ घेऊन त्याच्या पिवळ्या अक्षता तयार करून ठेवायच्या. त्यासोबतच एक विड्याचं पान घ्यायचं. त्या पानावरती एक सुपारी, एक बदाम आणि एक खारीक ठेवायची. या सर्व वस्तू एका ताटात व्यवस्थित ठेवून घ्यायच्या. कारण पुढे या सर्व वस्तू घेऊन आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. उंबराच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम भक्तिभावाने त्या ठिकाणी मातीच्या पंतीचा दिवा प्रज्वलित करायचा. दिवा लावल्यानंतर आपण तयार करून आणलेलं तांब्यातील पाणी त्या उंबराच्या झाडाला अर्पण करायचं. हे पाणी अर्पण करताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सतत जप करत राहायचा. मंत्र जपासोबत भक्तिभावाने जल अर्पण केल्याने ही सेवा अधिक मंगल मानली जाते. त्यानंतर उंबराच्या झाडाला हळद, कुंकू आणि तयार करून आणलेल्या पिवळ्या अक्षता अर्पण करायच्या. आता त्यानंतरचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो काळजीपूर्वक समजून घ्या. आपण सोबत आणलेल्या पिवळ्या अक्षता आपल्या उजव्या हातात घ्यायच्या. त्यानंतर उजव्या हाताची मूठ हलकेच बंद करायची आणि श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र 3 वेळा म्हणायचा. मंत्र म्हणताना आपल्या मनातील जी इच्छा असेल, जी मनोकामना असेल ती मनोमन स्वामींच्या चरणी व्यक्त करायची. त्यानंतर त्या पिवळ्या अक्षता उंबराच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायच्या. त्यानंतर आपण विड्याच्या पानावर ठेवलेली सुपारी, बदाम आणि खारीक यासह ते संपूर्ण विड्याचे पानही उंबराच्या झाडाशी मुळाशी भक्तिभावाने ठेवायचं. आता या वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या. प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचं.
प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून त्या पवित्र वृक्षासमोर उभं राहायचं. आपल्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना आणि प्रार्थना स्वामींना सांगायच्या. त्यानंतर श्रद्धेने आपलं मस्तक उंबराच्या झाडाला टेकवून द्यायचं. आपल्या जीवनातील अडचणी, दुःख आणि संकट दूर होण्यासाठी मनापासून प्रार्थना करायची. ही संपूर्ण सेवा झाल्यानंतर उंबराच्या झाडाच्या मुळाशी जी छोटीशी माती असते ती तुम्हाला भक्तिभावाने घरी घेऊन यायची आहे. मात्र माती घेताना झाडाला कोणताही हानी होणार नाही याची नक्कीच काळजी घ्या. अगदी थोडीशी माती घेतली तरी पुरेशी आहे. घरी आल्यानंतर ही माती आपल्या घरातील एखाद्या कुंडीमध्ये टाकायची. हा उपाय अनेक जण करतात, पण त्यामागचं महत्त्व फार कमी लोकांना माहीत असतं. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी उंबराच्या वृक्षाची ही पवित्र माती घरी आणून कुंडीमध्ये ठेवल्यास अनेक शुभ परिणाम मिळतात असे सांगितलं जातं. घरामध्ये पती-पत्नींमध्ये वारंवार होणारे वाद कमी होण्यासाठी, वास्तुदोष आणि पितृदोषाचे परिणाम शांत होण्यासाठी आणि जमिनीशी संबंधित अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय लाभदायक मानला जातो. यामागचं कारण म्हणजे उंबराचा हा वृक्ष साक्षात श्री दत्तगुरूंचा निवास असलेला पवित्र वृक्ष मानला जातो. त्यामुळे या वृक्षाची भक्तिभावाने सेवा केल्यास त्याचं पुण्य अनेक पटीने वाढतं असंही सांगितलं जातं. ही सद्गुरू दत्त माऊलींची या पवित्र वृक्षाखाली साधना केली होती. म्हणूनच उंबराच्या झाडाला पृथ्वीवरील कल्पवृक्ष असंही म्हटलं जातं. भगवान विष्णूंनी या वृक्षाला असा आशीर्वाद दिला आहे की हा वृक्ष सदैव फळांनी बहरलेला राहील आणि जो भक्त श्रद्धेने याचं पूजन करेल त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. एवढंच नाही, या वृक्षाचा दर्शन घेतल्यानेही मनातील अस्थिरता शांत होते अशी ही महती सांगितली जाते. भक्तिभावाने प्रदक्षिणा घातल्यास शुभ फळांची प्राप्ती होते आणि पूर्वजन्माच्या पापांचं शालन होऊन इच्छित फल मिळतं असंही सांगितलं गेलं आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेसारख्या या पवित्र दिवशी उंबराच्या झाडाची पूजा आणि हा छोटासा उपाय नक्की करा. या दिवशी अनेक स्वामीसेवेकरी गुरुचरित्राचे पारायण करतात. काही जण स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करतात. अनेक जण दिवसभरात स्वामींचा नामजप करतात, गुरुसेवा करत असतात. आपल्या श्रद्धेनुसार तुम्हालाही जी शक्य असेल त्या सेवा तुम्ही करू शकता. उंबराच्या झाडाची भक्तिभावाने पूजा केल्यानंतर धनधान्य, सुख समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना प्रत्येक भक्त मनापासून करत असतो. त्यामुळे आज दिवसभरात कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय नक्की करा. तुमच्या आयुष्याचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला कशी वाटली माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका. धन्यवाद.